आज राज्यातलं शेवटच्या टप्प्यासाठीचं लोकसभेचं मतदान पार पडतंय। अनिल देसाई बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी अनिल देसाई हे दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांचा सामना होतोय राहुल शेवाळे यांच्यासोबत, जे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत। या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय। दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत। शिवाजी पार्क आणि या जागेचं किती महत्त्व आहे? इथूनच ज्यावेळेला महाविद्यालयामध्ये नुकतीच सुरुवात केली होती तेव्हापासून दसरा मेळावा, विजयादशमीचा मेळावा, बाळासाहेबांचं एक प्रचंड आकर्षण, प्रचंड म्हणजे तेच विचार सारखे मनाला भावत होते। आणि तिथूनच कॉलेज वयीन आपल्या महाविद्यालयाच्या एका बाजूला शिक्षण घेत असताना या समाजकार्यासाठी, मराठी माणसासाठी, स्थानिक भूमिपुत्रांसाठी पाहून घ्यायचं कुठेतरी मनात निश्चित झालं। विरोधकांनी नेहमीच आरोप केले की आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटलं असतं, आज बाळासाहेब असते तर त्यांनी काय विचार केला असता। तुम्ही काय विचार करता की खरोखर आज बाळासाहेब असते तर जे घडते ते बघून काय बोलते? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपण्याची भाषा करतायत, त्यांच्या कृती नेमक्या उलट्या होत आहेत हे सगळं जग बघत आहे। त्यामुळे बाळासाहेबांचा वारसा हा शिवसैनिकांजवळ आहे, ओरिजिनल शिवसैनिकांजवळ आहे। उद्धवजी व्यवस्थितरित्या तो जपतायत, संवर्धन करतात, वाढवत आहेत। त्यामुळे बाकीचे विरोधक किंवा कोण काय करतील, कारण ते दैवत आहे, बाळासाहेब म्हटल्यानंतर आपलं दैवत आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। परंतु त्या बोलणं आणि करणं कृतीमध्ये ते दिसलं पाहिजे। ते त्यांच्या कृतीमध्ये दिसत नाही, ते लोक बघतायत, जनता बघते। त्यामुळे बाकीच्यांवर टीका करणं नाही, आमचं दैवत आहे, आम्ही पाया पडतो। तर बाळासाहेब हे आमचे दैवत आहेत, जे टीका करतायत, जे बोलतायत त्यांना बोलू द्या, परंतु जनता बघते आणि बाळासाहेब सुद्धा वरना बघतायत, असं अनिल देसाई यांनी इथं स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन सचिन शिंदे, सामी राणे, एबीपी माझा, मुंबई। तर बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद कायम प्रेरणा देतात, शक्ती देतात, अशी भावना अनिल देसाईंनी व्यक्त केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।